राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपली आता मिरची आणि टोमॅटो लागवड करून जवळपास आता 8वा दिवस आहे. हे बघू शकता, ह्या साईडला इकडं मिरची आहे आणि ह्या बेडपासून इकडं टोमॅटो आहे. बघू शकता सध्या टोमॅटोची कंडिशन एकदम मस्त अशी ग्रोथ चालू आहे. सध्या अजून याला एकही फवारणी केलेली नाही, फक्त एक ड्रिंचिंग केलेली आहे, ती पण हुमिक ॲसिडची. बघा मिरची पण बघा एकदम अशी चांगली हिरवीगार आहे. दोन दोन पानंसुद्धा फुटलेले आहेत. तर आपण आज 8व्या दिवशी इथे एक दुसरी ड्रिंचिंग घेणार आहे. आपल्याला 5-6 दिवसाच्या अंतरानं समजा एक पहिली दुसरी तिसरी ड्रिंचिंग घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की सुरुवातीच्या शेड्यूलमध्ये एक पांढरी मुळी वगैरे समजा एक फुटव्यासाठी एक अधिक त्याचा फायदा होत जातो. तर आपण याच्यामध्ये एक सगळ्यात पहिलं म्हणजे एक हुमिक ॲसिड घेतलेलं आहे. हे बघू शकता, हे मागच्या आपण पहिली ड्रिंचिंग याच्यात केली होती, पण दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये सुद्धा आपण हुमिक ॲसिड वापरणार आहे, जेणेकरून पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्तीत जास्त वाढेल त्याच्यामध्ये. आणि दुसरं आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे बघा, एक 19-19-19 एक विद्राव्य खत घेतलेलं आहे, जेणेकरून एक याच्यामध्ये एक सामान्य ग्रेड असल्यामुळे एक फुटव्यासाठी ग्रोथसाठी एक सगळ्यात चांगलं समजा सुरुवाती अवस्थेमध्ये खूप चांगल्या प्रकारे असं काम करतं. याचं आपल्याला ड्रिंचिंगसाठी 100 ग्रॅम प्रतिपंप वापरायचं आहे. आणि तिसरं आपण याच्यामध्ये एक बुरशीनाशक घेतलेलं आहे बघा, ब्लू कॉपर, जेणेकरून आपण पहिलं जे एखादं क्रॉप घेतलेलं असतं त्याची बुरशी समजा एक ॲक्टिव्ह होऊन जाते. त्यासाठी आपल्याला एक कोणतंही एखादं बुरशीनाशक वापरायचं आहे. आणि आपण रोपाची लागवड केल्यानंतर फंगल अटॅकमुळे हे बघू शकता, सेद बुडापाशी बुरशी तयार होते आणि झाड असं सुकायला सुकतं समजा, त्याच्यामध्ये वाळायला सुरुवात होते. तर त्याच्यामध्ये आपल्याला तिसऱ्या ड्रिंचिंगमध्ये बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे ब्लू कॉपर घेतलेलं आहे. तर हे आपल्याला प्रतिपंप 40 ग्रॅम वापरायचं आहे. असं आपण तिन्हीच्या कॉम्बिनेशननुसार याच्यामध्ये दुसरी ड्रिंचिंग घेणार आहे.